रसिको नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं सगळं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवर जिची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिको हो, FLOA म्हणजेच फ्लोआ फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, गेल्या काही दिवसापासून आपण जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या विविध वयोगटातल्या व्यक्तींशी गप्पा मारतो आहोत. शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स यांनी 2 परकीय भाषा म्हणजेच जर्मन आणि फ्रेंच भाषेचं प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू केलेलं आहे. अतिशय माफक दरात आणि सर्व वयोगटातील व्यक्तींना याचा लाभ घेता यावा यासाठी या ॲप्लिकेशन्समध्ये तशा पद्धतीची तरतूद केलेली आहे. ह्याच अनुषंगाने आज आपण ज्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्या आपल्याला पुण्याहून जोडल्या गेलेल्या आहेत. ज्यांचं नाव आहे तेजश्री देवेंद्र पाटील मॅडम, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणे पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत आणि त्यांचा आजवरचा प्रवास आणि FLOA सोबतचा त्यांचा अनुभव या सगळ्याच विषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी त्यांचं स्वागत करते. मॅडम, अतिशय मनपूर्वक स्वागत तुमचं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओमध्ये. थँक्यू मॅडम. मला थोडंसं तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही किती वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत आहात? मी 2007 साली जिल्हा परिषद पुणे येथे जॉईन झाले. 18 वर्ष पूर्ण झाले. आता मी शिक्षिका म्हणून कार्यरत आहे पुणे जिल्हा परिषदला. बरोबर. आणि तुम्ही शिक्षक हाच पेशा का बरं निवडला? का बरं तुम्हाला शिक्षिका व्हावं असं वाटलं? शिक्षिका व्हावीशी वाटले कारण म्हणजे मला प्राथमिक शिक्षिका व्हायचं होतं. कारण लहान मुलांमध्ये रमायला पूर्वीपासूनच आवडतं. लहान मुलांची आवड आहे आणि प्राथमिक शिक्षिका झालं तर आपलं हे बालपण किंवा हे लहानपण कायमस्वरूपी टिकून राहील. त्यासाठी मला प्राथमिक शिक्षिका व्हावीशी वाटले. बरोबर. सध्या आपण ज्या शाळेमध्ये आहात तिथली विद्यार्थी संख्या कशी आहे आणि एकूणच शाळेचं वातावरण कसं आहे? आमची शाळा पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे म्हणजेच राजगड तालुक्यामध्ये आहे. राजगड तालुका तसा सगळा डोंगराळ भाग आहे, दुर्गम भाग आहे आणि पुणे शहर इथून जवळ आहे 30 किलोमीटरवर. त्यामुळे भरपूर कुटुंब स्थलांतर होत राहतं. तर पट कमी आहे शाळेचा. यावर्षी 40 पट आहे 1ली ते 7वी विद्यार्थ्यांचा. पण शाळा अगदी निसर्गरम्य आहे. इथलं वातावरण खूप छान आहे आणि आमचे 40ही विद्यार्थी संपूर्ण 1ली ते 7वी सर्व विद्यार्थी निपुण आहेत. म्हणजे जो आपला निपुण महाराष्ट्र कार्यक्रम झाला त्यानुसार आमच्या विद्यार्थ्यांचे बेसिक नॉलेज पण पक्का आहे आणि त्यांच्या इयत्तांच्या क्षमताही त्यांच्या व्यवस्थित तयार झालेल्या आहेत. सर्व विद्यार्थी गुणवत्तेच्या दृष्टीने एकदम हुशार आणि छान चणचणीत विद्यार्थी आहेत आमचे. बरोबर. आणि तुम्ही किती शिक्षक तिथे आहात आणि तुमचे सहकारी शिक्षक यांचा काही तुम्हाला सपोर्ट मिळतो का? हो हो, हे सगळं युनिटीच आहे मॅम. आमचं युनिटी वर्क आहे. आम्ही सगळेजण एकीनेच काम करतो. माझ्या बरोबर 2 सर आहेत, आणखी एक मॅडम आहेत. आम्ही 4 असतो या शाळेमध्ये आणि सगळे मिळून सगळ्यांच्या विचारांनुसार ज्याचं योग्य वाटेल, ज्याचे चांगले विचार त्याला पुढे घेऊन जातो. इथं मुख्याध्यापक, उपशिक्षक असं म्हणजे आम्ही भेदभाव करतच नाही. युनिटी वर्क आहे हे. तुमच्याकडे कितवीचा वर्ग आहे? आता माझ्याकडे 5वी 6वीचा वर्ग आहे. 2 वर्ग आहेत माझ्याकडे. बर. तुम्हाला फ्लोआ बद्दल कधी समजलं? फ्लोआ बद्दल आम्हाला पुणे जिल्हा परिषदेकडून यावर्षीच समजलं, जून महिन्यामध्ये. पुणे जिल्हा परिषदला आमची मीटिंग घेतली होती तेव्हा आम्हाला सांगितलं त्यांनी. बरं. मग कसा वाटलं तुम्हाला हा उपक्रम? उपक्रम खूप छान आहे मॅडम. त्यांनी आम्हाला पेनड्राईव्ह दिले, फ्री मध्येच दिले आणि ते पेनड्राईव्ह आम्ही शाळेच्या लॅपटॉप मध्ये इन्स्टॉल केले आहेत. छोटे छोटे PDF आहेत, व्हिडिओ आहेत. मुलांना जर्मन भाषेविषयी आवड निर्माण होण्यासाठी त्यांनी फक्त जर्मन भाषेतूनच नाही तर त्याचं रूपांतर पुन्हा त्यांनी ट्रान्सलेशन मराठी इंग्रजीमध्ये पण केलंय. त्याचे स्पष्ट उच्चार कसे करायचे म्हणजे अगदी छोटे छोटे बेसिक गोष्टींपासून खूप छान त्यांनी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. त्यामुळे मुलांना समजायला पण सोपं आणि आवड पण निर्माण झाली. बर. आणि एकूणच जेव्हा तुम्हाला समजलं की इतक्या माफक दरामध्ये ही भाषा शिकवली जाते आणि वेळेचं पण बंधन नाहीये, मग ह्या ज्या काही त्यांचे प्लस पॉइंट आहेत की एकतर वयाचं बंधन नाही, वेळेचं सुद्धा बंधन नाही, आपण आपल्या वेळेला जसं जमेल तसं आपण ते शिकू शकतो आणि इतक्या माफक दरामध्ये, मग ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या लक्षात आल्या त्यावेळेला तुम्हाला नेमकं कसं वाटलं होतं? ज्यावेळेस पेनड्राईव्ह दिले आम्हाला आणि त्यांनी माहिती सांगितली याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता, व्हिडिओ वगैरे त्यांनी एक्झाम्पल आम्हाला दाखवलं, त्यावेळेस आम्हाला वाटलं नव्हतं की हा उपक्रम एवढा सक्सेस होईल शाळेमध्ये. एक परकीय भाषा आहे, ती नव्यानेच मुलांसमोर येणार आहे आणि फक्त व्हिडिओ किंवा PDF याच्या माध्यमातून मुलं शिकतील याचा आम्हाला विश्वास नव्हता. पण ज्यावेळेस आम्ही तो उपक्रम शाळेत राबवायला सुरुवात केली त्यावेळेस त्याचं म्हणजे मुलांमध्ये ज्यावेळेस त्याच्यावर झालेली प्रगती दिसून आली त्यावेळेस खरोखर आम्हाला आनंद वाटला की
फ्लोआने हे खूप छान साहित्य तयार केलेलं आहे आणि ह्याचा खरोखर आमच्या मुलांना उपयोग झाला आणि मुलांना ती भाषा खरोखर छान पद्धतीने समजली. बरं आतापर्यंत किती विद्यार्थी एनरोल झाले असतील तुमच्या शाळेच्या माध्यमातून? आमच्या शाळेचे आता 15 विद्यार्थी आहेत. जर्मन भाषा शिकतायत फ्लोआच्या मार्फत. बरं. मग हे शिकत असताना तुम्हाला अशी कधी इच्छा निर्माण झाली का, की मुलांबरोबर आपण सुद्धा जर्मन किंवा फ्रेंच भाषा शिकावी? हो. फक्त मीच नाही मॅडम, आमच्या शाळेतले 4ही शिक्षक आम्ही शिकत आहोत मुलांबरोबर आणि हे म्हणजे आम्ही यावर्षी फक्त सुरुवात करायची तर आपण मोठे वर्ग घेऊ म्हणलं, 5वी-6वीचे घेऊ. म्हणून 5वी-6वीला शिकवलं. पण त्यांचं ऐकून आमचे 1ली पासूनचे सर्वच विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचं पण आता जर्मन अल्फाबेट्स, जर्मन नंबर्स किंवा गुड मॉर्निंग, गुटन मॉर्गन असं त्यांचं सुद्धा पाठांतर झालेलं आहे. वाह! ऐकून ती लहान मुलं सुद्धा शिकलेली आहेत आणि शिक्षक सुद्धा. बरं. क्या बात है. तुम्ही पण वैयक्तिक हो. काही कोर्स जर्मन किंवा फ्रेंचचा केलेला आहे का? आता माझा सुद्धा पुणे जिल्हा परिषद आणि सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी या दोघांचे टाय-अप झालेले आहे. तर शिक्षकांचा सुद्धा A1 लेव्हलचा कोर्स आता चालू आहे ऑनलाईन. बरं. जो शिक्षकांचा पुणे विद्यापीठातर्फे आहे आणि विद्यार्थ्यांचा फ्लोआतर्फे आहे. तर मी सुद्धा तिथे शिकत आहे आणि इकडे विद्यार्थ्यांना शिकवत आहे. वाह! काय वाटतं तुम्हाला नेमकं ह्या परकीय भाषा शिकल्याचा काय फायदा होऊ शकतो? परकीय भाषा शिक्षणाची म्हणजे पहिल्यापासून एक अट्रॅक्शन आम्हाला होतंच. ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्यांचं तर पहिले त्यांची ऍडव्हर्टाईज हीच असते की आमच्या शाळेत परकीय भाषा शिकवल्या जातील आणि आपले पालक तिकडे अट्रॅक्ट होतात. त्यामुळे आम्हाला सुद्धा त्याचं अट्रॅक्शन होतं की आपल्या विद्यार्थ्यांना आपण का कमी ठेवायचं, त्यांना का मागे ठेवायचं. तर त्यांना सुद्धा ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. जसं आपण विद्यार्थ्यांना सध्या रोबोटिक्स किंवा कोडिंग शिकवत आहोत तर त्यांना सुद्धा एक परकीय भाषा यावी ही नेहमीच आमची अपेक्षा होती आणि जिल्हा परिषदेने फ्लोआने ती म्हणजे आमची अपेक्षा पूर्ण केली. आणि जे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं पालकांचं जे मुख्य आकर्षण होतं ते त्यांना इथं जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सुद्धा अगदी फ्रीमध्ये माफक दरात उपलब्ध झालं. त्यामुळे खूप आनंद वाटतो आणि परकीय भाषा ही अशी आहे की विद्यार्थ्यांना एकतरी भाषा यावी. ज्यावेळेस त्यांना मराठी, हिंदी, इंग्रजी उत्तमरित्या येत आहे तर त्यांना एक परकीय भाषा शिकणं जास्त अवघड नाहीये आणि त्यातून त्यांना आनंद पण मिळतो आणि हेच वय असतं जे 11-12 वर्षापर्यंतचे विद्यार्थी आहेत हेच वय असतं की ते बिनधास्त शिकतात. जे आम्हाला अडचण येते शिकण्यासाठी शिक्षकांना त्या सुद्धा अडचणी ह्या लहान मुलांना येत नाहीत. एवढे बिनधास्त ते शिकत असतात आणि ते लाजत नाहीत, घाबरत नाहीत. त्यांच्या मनात जे आहे ते फ्रीली बोलतात. त्यामुळे आमच्यापेक्षा ते जास्त लवकर शिकत आहेत. वाह! मस्तच. हो. आणि या पुढे जाऊन भविष्यामध्ये ह्या गोष्टी शिकल्याचा काय फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? पुढे जाऊन म्हणजे आता आमच्या शाळेमध्ये ज्या व्हिजिट होतात, आता इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी आले होते, त्यांचा कॅम्प होता. ती मुलं सुद्धा म्हणली की मॅडम आम्हाला पण खूप इच्छा आहे की आज आम्ही इंजिनिअरिंगला आलो पण आम्हाला सुद्धा परकीय भाषा शिक्षण मिळालं नाही आमच्या शाळेमध्ये किंवा आता आम्हाला इंजिनिअरिंग करत करत बाहेर आम्हाला हे कोर्स करावे लागतायत की आम्हाला जर पुढे आमचं पोस्टिंग कुठे बाहेर देशात वगैरे झालं तर आम्हाला हे लँग्वेज आल्या पाहिजेत. म्हणजे त्या मुलांना आता ते असं वाटतंय ते ह्या मुलांना आता लहान वयातच शिकायला मिळतंय. तर पुढे जाऊन ह्या मुलांना त्याचा म्हणजे फायदाच होणार आहे किंवा त्यांना त्याच्यात जास्त आवड निर्माण झाली तर पुढे जाऊन त्यामध्ये ते करिअरही करू शकतात. त्यामुळे असं वाटतं की छान आहे, लहान वयापासूनच हे उपक्रम राबवले पाहिजेत. बरोबर. एवढ्या वर्षाची सर्व्हिस आहे तर अनेक गोष्टी किंवा अनेक घटना अशा असतील की ज्या लक्षात राहिल्या असतील. मग वैयक्तिक म्हणा किंवा फ्लोआच्या संदर्भातला म्हणा एखादा काही अविस्मरणीय अनुभव आज तुम्हाला इथे आमच्या सगळ्या श्रोत्यांना सांगावासा वाटतो का? हो मॅडम, तसे भरपूर अनुभव आहेत पण फ्लोआच्या संदर्भातलाच सांगते आज. फ्लोआमुळे आमच्या विद्यार्थ्यांना आपले जे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत माननीय देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्यासमोर आपल्या विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं सादरीकरण करण्याची संधी मिळाली आणि आमच्या मुली इतक्या फ्रीली आणि इतके छान बोलल्या त्या दिवशी मुख्यमंत्र्यांसमोर. मुख्यमंत्र्यांनी पण भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला आणि ही संधी खरोखर आम्हाला फ्लोआमुळेच मिळाली आणि मुलींना पण म्हणजे एवढं आम्हाला मुख्यमंत्र्यांसमोर जाण्याची संधी मिळाली तो म्हणजे आमच्या जीवनातला एक अविस्मरणीय क्षण आहे आणि खूप आनंदाचा क्षण होता तो. गावातले म्हणजे आमच्या ग्रामस्थांना पण खूप आनंद वाटला आणि तो अनुभव आमचा एक म्हणजे कायम असा अविस्मरणीय राहील असाच अनुभव आहे. क्या बात है. ह्याच विषयाला अनुसरून मला थोडंसं याबद्दल डिटेल आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगायला आवडेल की पुण्यातल्या पुरंदरमध्ये पहिली इंटरनॅशनल स्कूल सुरू झाली आणि त्या स्कूलचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं आणि त्यावेळेला जे काही शैक्षणिक उपक्रम राबवणाऱ्या ज्या विविध संस्था आहेत, ज्या NGOज आहेत तर त्यांना त्या ठिकाणी स्टॉल लावण्याची संधी मिळालेली होती, ज्यामध्ये आपला फ्लोआचा सुद्धा एक स्टॉल होता. त्या ठिकाणी प्रत्यक्ष शैलेश लेले सर सुद्धा उपस्थित होते आणि मॅडमनी आता जे म्हटलं की आमच्या 2 विद्यार्थिनींनी कन्व्हर्सेशन केलं तिथे. तर त्यामध्ये मॅडमच्या शाळेतली एक विद्यार्थिनी होती आणि आपले काही
काही जर्मन भाषा येणाऱ्या मुली तिथे उपस्थित होत्या आणि त्यांनी प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना ते सादरीकरण करून दाखवलं. मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी प्रत्येक स्टॉलला अतिशय सविस्तरपणे भेट दिली आणि त्या विद्यार्थिनींचं ते संभाषणसुद्धा ऐकलं. नुसतं इतकंच नाही, तर आपल्या भाषणामध्ये सुद्धा देवेंद्रजींनी ह्या सगळ्याचा उल्लेख केला होता आणि अशाच ह्या उपक्रमांची मालिका गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून आपल्याकडे सुरू आहे. याचं विशेष कौतुक आहे आणि अर्थातच शैलेश लेले सरांचे प्रयत्न, त्यांचे कष्ट आणि फ्लोआची संपूर्ण टीम आणि त्यांना साथ देणाऱ्या इनरव्हीलच्या विविध व्यक्ती असतील किंवा पदाधिकारी असतील आणि तुमच्यासारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये इतक्या मेहनतीने कष्ट करणाऱ्या सगळ्या शिक्षिका आणि शिक्षक असतील, या सगळ्यांचं हे क्रेडिट आहे की एका व्यक्तीने काहीतरी सुरू करणं, एकालाच फक्त धडपड करून पुढे नेता येत नाही. तर त्याला जर का समूहाची साथ लाभली तर नक्कीच अशा उंच शिखरावरती यशाच्या आपण पोहोचू शकतो आणि ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. आणि त्या तुम्ही सगळ्यांनीच शैलेश लेले सरांच्या ह्या प्रोजेक्टला उचलून धरलं आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज हे होऊ शकलं आणि आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगताना मला विशेष आनंद होतोय की ह्या सगळ्याचा कुठेतरी आम्ही सुद्धा रेडिओ विश्वास सुद्धा एक छोटासा भाग आहोत. याचं एक विशेष समाधान आहे. हो मॅडम. खरंच छान वाटलं हे सगळं तुमच्याकडून ऐकून घेत असताना. तर जाता जाता आपल्या सगळ्या रसिक श्रोत्यांना काही आव्हान करावं असं वाटतं का परकीय भाषा शिकण्याविषयी? हो, माझं म्हणजे आपल्या सर्व श्रोत्यांना आणि जास्त करून आपल्या प्राथमिक शिक्षकांना सुद्धा असं आव्हान आहे की एक परकीय भाषा म्हणजे काहीतरी अडचण किंवा काहीतरी म्हणजे विनाकारण मुलांवर दडपण येईल असा कुठलाही उपक्रम नाहीये. तर तो खूप छान आणि एकदम मुलं आनंदाने मिक्स होतील किंवा त्यांना त्यातून त्या ऍक्टिव्हिटीज आहेत किंवा जे त्यांचे सादरीकरण आहे त्यातून खूप छान संधी मिळत आहेत आणि मुलांना एक नवीन भाषा शिकायला मिळत आहे. तर त्याला अडचण न समजता त्याला एक सुवर्ण संधी समजावी आणि सर्वांनी हा उपक्रम आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या आसपास असलेल्या किंवा आपल्या घरातल्या मुलांसाठी नक्कीच सुरू करावा. आणि खरोखर फ्लोआचं त्यामधून मला मनपूर्वक म्हणजे आभार मानायचे की त्यांनी लहान विद्यार्थ्यांचा विचार करून इतके छान PDF आणि व्हिडिओ तयार केलेले आहेत. तर त्याचा खरोखर सर्वांनी वापर करावा असं मला सुद्धा वाटतं. वाह! खूपच छान. धन्यवाद मॅडम. आज तुम्ही वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिला आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांशी इतक्या छान गप्पा मारल्या. आपण सुद्धा परकीय भाषा शिकत आहात आणि विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवत आहात. गेल्या अनेक वर्षापासून आपण शिक्षिका म्हणून सक्रियरित्या कार्यरत आहात. त्या सगळ्याचबद्दल तुमचं विशेष कौतुक आणि आज आपण इथे सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार आणि या पुढील सगळ्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देते आणि आत्तापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. हो, थँक्यू मॅडम. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. आज आपण गप्पा मारल्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रांजणे पुणे या ठिकाणी कार्यरत असलेल्या तेजश्री पाटील यांच्याशी. आत्तापर्यंत आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.